घडला होता. तुमच्या मुलाला मारहाण झाली होती. त्या प्रकरणी तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. नेमकी काय सगळा प्रकार होता? यामध्ये जे इथं 2 वर्षाचा मुलगा आहे माझा. आम्ही जे फर्स्ट क्राय म्हणून स्कूल आहे N1ला ज्यांची फ्रँचायझी आहे, त्याला दाखल केलं होतं. पहिले आम्ही त्याला एक डे केअरमध्ये दाखल केलं महिनाभरापूर्वी. पण त्यांनी आम्हाला असं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, की अ, माझ्या मिसेसला आणि मला, की "सर तुम्ही त्याला जे डे केअरमध्ये न ठेवता तुम्ही शाळेमध्ये टाका. आमच्याकडे खूप चांगला स्टाफ आहे. आम्ही त्याला एज्युकेशन देऊ, शिकवू म्हणून." आणि असं म्हणून त्यांनी तिथं आमच्याकडून जे ₹50,000 फीस घेतली. त्यानंतर फीस घेतल्यानंतर कालचा विषय असा झाला, की आम्ही ज्यावेळेस रोजच्या रुटीननुसार जे सकाळी 10:30 वाजे सुमारास त्याला शाळेमध्ये सोडलं. शाळेमध्ये सोडल्यानंतर आम्ही आमच्या बाकीच्या कामानिमित्त रुटीननुसार आलो. परत जे आहे तर सदरची घटना जी जवळपास 11:30च्या सुमारास घडली आणि त्यावेळेसच प्रिन्सिपल त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज झालं. पण त्यांनी काय केलं, जाणून बुजून जे गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस आम्ही घ्यायला जातो दुपारी 2 वाजता, त्यावेळेस त्यांनी जे त्याच्या 5 मिनिटं अगोदर जे माझ्या मिसेसला कॉल करून सांगितलं, की "मॅडम तुमच्या मुलाला थोडंसं खरचटलंय, तुम्ही लवकर या" म्हणून. असं म्हटल्यानंतर आम्ही त्वरित तिथं गेलो स्कूलमध्ये. तर बघितलं तर माझ्या मुलाला पूर्ण म्हणजे चेहऱ्यावर अनेक प्रकार जखमा होत्या. पुढं ओठ फुटलेलं होतं, नाकाला जखमा होत्या, चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारणा केली असतं कोणत्या मुलाशी भांडणार काय, त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर मी ज्यावेळेस त्याचा शर्ट, पॅन्ट वगैरे कपडे ज्यावेळेस काढले, त्यावेळेस म्हणजे आम्हाला बघवल्या पण गेलं नाही. अशा अनेक म्हणजे असा कोणताच शरीराचा भाग नव्हता जिथं ते चावा घेतलेला नव्हता. त्यावेळेस आम्ही ते प्रिन्सिपलला प्रश्न केले, की "मॅडम आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा" म्हणून. तर त्यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला चालू केली, की "आमच्याकडे कुठेही ऍक्सेस नाही. आमचे जे पूर्ण जे कमिटी ओनर जे आहेत ते हैदराबादला असतात, पुण्याला असतात. त्यांना बोलावं लागेल" म्हणून आज त्यांनी आम्हाला टाळाटाळ प्रयत्न केला. पण मी तिथे ठाम होतो. आम्ही बसून राहिलो होतो, की जोपर्यंत तुम्ही सीसीटीव्ही फुटेज देत नाही आम्हाला पुढचा इलाज करता येणार नाही किंवा मुलाला काय चावलं किंवा काय लागलं म्हणून आम्ही त्यांना प्रयत्न केले. परंतु त्यांनी जे त्यात काटछाट करून घेत आम्हाला सदरचा विरोध दाखल केला. त्यानंतर आम्ही जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर अतिशय भयंकर प्रकार समोर आला, की म्हणजे आमचीच नाही तर तिथले जे विद्यार्थी आहेत प्रत्येक पालकांची जे त्यांनी फसवणूक केली आहे. भरमसाठ पैसे घ्यायचे आणि कोणतेही गव्हर्नमेंट म्हणजे रूल्स रेग्युलेशन फॉलो न करता, कोणतेही नियमावली न करता, कोणतेही लायसन नसण्याची शाळा टाकायच्या आणि पैसे वसूल करायचे आणि कोणत्याही सुविधा न देता फक्त एक फसवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून झालेला आहे. आणि जवळपास तिथं तासभर जे आहे ते दुसरं एक लेकरू जे आहेत माझ्या मुलाला कंटिन्युअसली मारत होतं, छातीवर बसून बुक्के देत होते, चावत होतं. म्हणजे अक्षरशः शरीरावर पूर्ण असं कोणताही पार्ट नाही त्याच्यावर त्यांनी चावलेलं नाही म्हणून अतिशय भयंकर गंभीर स्वरूपात जखमा आल्या. म्हणजे त्यांनी गळा दाबण्याचा प्रयत्न केला, वरतून मारण्याचा प्रयत्न म्हणजे म्हणजे थोडं मुलगा जर आणखी तो मोठा असता त्यांनी अक्षरशः जीव घेतला असता अशी भयंकर परिस्थिती. आणि ही घटनाक्रम पुरा 1 तास चालला. त्या 1 तासाच्या वेळेमध्ये तिथं कोणतेही म्हणजे प्रिन्सिपल नाही, शाळेत शिक्षक स्टाफ तर नाहीच. आम्हाला नंतर कळलं तिथं कोणती मदतनीस आली नाही आणि मुलगा अक्षरशः कर्कश आवाजामध्ये किंचाळत होता, पण कोणीही मदतीला आलेलं नाही. हा अतिशय भयंकर प्रकार आहे. त्यानंतर आम्हाला समजलं की ती शाळा ज्या आहेत कोणत्याही प्रकारे लायसन नाही किंवा काय मागणी आहे? माझी हीच मागणी आहे, की आम्ही आता 2 दिवसापासून या गोष्टीमध्ये अतिशय मी, माझी मिसेस आणि आमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे अक्षरशः आम्हाला झोप नाही आणि आम्ही जेवण खावण सगळं सोडून म्हणजे आता बोलतानाही माझ्या थरकाप होतं. एवढं भयंकर विषय आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला अतिशय डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं. माझं हेच म्हणणं आहे, की आज आमच्या मुलासोबत झालंय, काल जे आहे ते जे कोणी ओनर वगैरे जे होते ते आम्हाला 10-10, 20-20 लाख रुपये जागेवर द्यायला तयार होते. पण मी पैसे घेऊन करू काय? आज माझ्या मुलासोबत झालंय, उद्या कोणासोबत होईल? माझी प्रशासनाला त्यानंतर जे तिथं शिक्षण अधिकारी यांची टीमही आली, त्यांनी ते पूर्ण अहवाल वगैरे बघितला. स्वतः पी.आय. साहेब आले होते. काल आम्ही त्याच्यावर जे कमिटी ओनर वगैरे जे आहे प्रिन्सिपल वगैरे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखलही केलेला आहे. आमची तुमच्या माध्यमातून हीच मागणी आहे, की हे माझ्यासोबत झाले आता परत कोणत्या पाल्यासोबत असं होऊ नये. आपण सरकारने या माध्यमातून जे योग्य ती कारवाई करण्याच्या विचार कोणत्याही शाळा आहेत संभाजीनगर असेल महाराष्ट्राला एक रेग्युलेशन त्यांनी फॉर्म करावं प्री स्कूल साठी किंवा काय जे असेल ते नियमाटी घालावं आणि याच्यावर पावबंद आणावे. शाळा बंद करण्यात यावे, या माझी मागणी आहे. नाव काय? माझं नाव ऍडव्होकेट मयूर बोस आणि या संदर्भात आम्ही आता पुढील जे आहे ते कारवाई करण्यात आहोत. आम्ही काल जे काही व्यक्ती आहेत त्या संबंधित त्यांच्यावर एफआयआर रजिस्टर केला आहे आणि एज्युकेशन ऑफिसरकडे बी कंप्लेंट केली आणि या संदर्भात आम्ही जे दादा काही दिवसामध्येच मान्य हायकोर्टात धाव घेणार आहे. तुमचा मुलगा आता स्कूलमध्ये काय संपूर्ण प्रकरण घडलं? सर मी ऍडव्होकेट आहे, माझे मिस्टर पण ऍडव्होकेट आहेत. आम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. फर्स्ट क्राय म्हणून एक स्कूल आहे N1 ला, कोर्टाच्या जवळ, हायकोर्टच्या जवळ. तिथे आम्ही आमचा मुलगा डे केअर मध्ये ठेवला होता. पण 4 महिने आम्ही डे केअर मध्ये ठेवला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मॅडम तुम्ही डे केअर मध्ये ठेवलं तर फक्त नॅनी बघतील, तुमचा मुलगा काहीतरी शिकेल म्हणून तुम्ही स्कूलमध्ये टाका. आम्ही त्याला काही ना काही शिकवू, चांगलं काहीतरी शिकेल, आमच्याकडे टीचर आहे, स्टाफ आहे, सगळं चांगलं आहे. आम्ही त्या भरोशावरती आमच्या मुलाला ₹45,000 फीस भरून स्कूलमध्ये ठेवलं आणि 10,000 आम्ही भरले होते त्याचे पहिले. त्यांच्या स्कूलमध्ये ना स्टाफ आहे. त्यांनी एका रूम मध्ये माझ्या मुलाला नॅनीने बंद केलं, ती बाकी 2 मुलांसोबत.
तो एक मुलगा माझ्या मुलाला एवढा मारतोय, माझा मुलगा रडतोय. कमीत कमी 18 ते 20-22 मिनिट त्याला मारलंय. तिथे कोणी पण आला नाही, कोणाला आवाज पण गेला नाही आणि तिथे टीचर पण नाहीये. आणि नॅनीच्या भरोश्यावरती त्यांनी सोडून दिले आणि नॅनीवरती मी ब्लेम पण करत नाही, कारण की मी स्कूलमध्ये टीचर असतील त्या भरोश्यावरती मी एवढी फीस दिलेली आहे. ही सगळी चूक त्या लोकांची आहे. आणि आज माझ्या मुलाला एवढा जो त्रास झालाय त्या प्रिन्सिपलमुळे पण झालाय. त्या प्रिन्सिपल मॅडमने 11:30च्या आसपास मला फोन केला नाही, मला इन्फॉर्मेशन दिली नाही की तुमचा मुलगा पडलाय. ती मी ज्यावेळेस 2 वाजता त्याला घ्यायला जाते त्यावेळेस तिने मला फोन केला. तिला असं वाटलं की आता मॅडम येतील आणि हायपर होतील, म्हणून त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुमचा मुलगा पडलाय आणि त्याला लागलंय, खरचटलंय. तरीही मी घाबरत घाबरत तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर माझ्या मुलाला भरपूर मार लागलेला होता, नाकाला, गालाला मार लागलेला होता. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी वरती कपडे करून बघितलं तर त्याच्या पूर्ण अंगावरती चावा घेतलेला होता. एकही त्याचा असा पार्ट नाही की तिथे चावलं गेलेलं नव्हतं. मग मी त्यांना विचारलं की एवढं जर चावेपर्यंत कमीत कमी 10-15 मिनिट लागले असतील, तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा. त्यांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. दिले तर त्यात 20 मिनिटाचे दिले नाही, बाकी दुसरे दिले. आम्हाला तो मधला प्रकार जो घडलाय तो कळूच दिला नाही. त्यामुळं प्रिन्सिपलची सगळ्यात मोठी चुकी आहे आणि तिने आम्हाला म्हणजे एवढा टॉर्चर केला आहे की खोटं बोलून, आणि माझ्या मुलाला तिच्यामुळे त्रास झालाय. तिने फर्स्ट एड पण माझ्या मुलाला दिलं नाही. तर काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एवढीच आहे की ती स्कूल बंद झाली पाहिजे. हा सर्व प्रकार माझ्या मुलासोबत झालाय तो कोणासोबतच झाला नाही पाहिजे. आणि जो त्रास जाणून बुजून त्या शिक्षकामुळे माझ्या मुलांना झालाय तेवढा त्रास मी त्यांना देणार. कारण ती एवढी मॅच्युअर बाई आहे, प्रिन्सिपल आहे, तिला एवढं समजतं की एखाद्या मुलाला लागलं तर तिच्या पॅरेंट्सला कळवावं. ते तिने कळवलं नाही. नंतरही गेल्यानंतर ती मला खोटं बोलतीये. माझ्या मुलाला डोक्याला लिटरली त्याने धरून भिंतीवर आदळलंय. आम्ही रात्रभर झोपलो नाहीये की त्याला इंटरनल इंजुरी झाली असेल, काही झालं असेल तर काय होईल. हा जर प्रकार जास्तच वाढला, अजूनही माझं बाळ ऍडमिट आहे, अजून एक्सरे काढायचे बाकी आहेत, हे तिच्या चुकीमुळे जास्त वाढलंय. तिने मला जर लवकर सांगितलं असतं तर कदाचित मला लवकर कळालं असतं की काय झालं आणि काय नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालेला आहे आणि जाणून बुजून त्यांनी आम्हाला फसवणूक केली आमची. नाव काय तुमचं? माझं नाव कांचन बोरसे, कांचन मयूर बोरसे.